अलिबाग तालुक्यातील मानकुळे येथे शेकाप महाविकास आघाडीचे शहापूर 30 मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिषेक अनिल पाटील व वैजाळी 59 पंचायत समितीचे उमेदवार सुशील सखाराम पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नारंगीचा टेप येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला। तसेच मानकुळे येथे हनुमान मंदिर व बहिरीचा पाडा येथे श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शेकापचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल पाटील, माजी सरपंच मानकुळे सत्यविजय पाटील, माजी सरपंच डॉक्टर मनोज पाटील, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, नंदकुमार पाटील, मंगल पाटील, सुभाष पाटील, विक्रम पाटील, भरत पाटील व खारेपाटातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच खारेपाट विभाग काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट भोलानाथ पाटील व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नारंगीचा टेप, मानकुळे व बहिरीचा पाडा या परिसरात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी शेकाप नेते अनिल पाटील, सिद्धनाथ पाटील, सुशील पाटील, ॲडव्होकेट भोलानाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले। शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। शेकाप नेते जयंत पाटील, माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक केले। बरोबर महिला त्या पक्षाचा नंबर पहिला आणि मी थांबतो। जय हिंद। आज सोन्याचा भाव काय आहे मला सांगा तुम्ही। आज आपण 1 तोळा सोनं घ्यायचं झाला तरी किती 10 वेळा एका महिलेला विचार करायला लागला। ही अवस्था काय झाली देशाची। ह्यांचं महागाई जी वाढत आहे ज्या गतीने तिकडे अजिबात सत्ताधारी पक्षाचं लक्ष नाही। अलग ह्यांचं काय चालू आहे। ह्यांचे 2 आमदार फोडले, त्यांचे 4 नगरसेवक फोडले। टीव्हीला बातम्या काय वर्षभर बघतो आपण। हे एवढे 69 नगरसेवक बिनविरोध झाले। हे काय ही प्रक्रिया कुठे चालली। ही सगळी लोकशाहीची ही सगळी पायमल्ली करण्याचं काम भाजप करत आहे, शिवसेना करत आहे। काल झाली बघा काय घटना झाली। अजित पवार अकाली निधन। अरे पण जे पेरिले ते उगवते आणि बोलिल्यासारखे उत्तर येते। आपल्या देशा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, एक अभ्यासू अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्याचा महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रामध्ये खूप अभ्यास, जवळजवळ 6 ते 8 टर्म अर्थमंत्री राहिलेले अजितदादा, विकासाचा महापुरुष, ज्याने अर्थ खात्यातून ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत निधी पोहोचवण्याचं काम केलं, ते राष्ट्रीय नेते अजितदादा। त्यांची सकाळी 4 वाजल्यापासून विकास कामांना गती होती काम करण्याची। जी लोक आहेत त्यांच्यापासून राहत राहा आणि त्यांच्या म्हणजे त्यांचे जे जे सांगतील त्यांची जी प्रश्न आहेत ते खोडून काढा। आपल्याला नक्कीच या विभागातून आघाडी मिळेल। सुशील पाटील साहेब निवडूनच येणार आहेत 100%। कारण या ग्रामपंचायत सगळ्या पक्षाच्या त्याला आमची छोटीशी जोड, आमची आता परिस्थिती आहे। आम्ही आहोत त्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत आहोत। चिमुताईंच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी बघितलं, आपल्या सगळ्यांनी एकत्र काम केले, तसंच काम करत आहे। सुशील पाटील साहेबांना म्हणजे सुशील पाटील साहेबांना आणि अभिला या आपल्या मानकुळे ग्रामपंचायत जास्तीत जास्त मतं कशी मिळतील ते आपले सगळ्यांना पाटील साहेब आहेत। पाटील साहेबांच्या मागे तुम्ही आहोत सगळेजणांनी, आपण जोमाने काम करूया। यश हे आपल्यालाच मिळणार आहे, फक्त आपण लोकांपर्यंत गेलं आहे, लोकांच्या शंका निरसन असतील त्यांचं निरसन केलं पाहिजे। आणि आपण लाल बावटे की जय, लाल बावटे की जय। तसेच शेका पक्षाचे पदाधिकारी, तरुण तडफदार, तर माजी सरपंच मानकुळे, आपल्याला काय सांगावं, चांगला आपल्याला उमेदवारांना प्रतिसाद मिळतोय खारेपाटात मानकुळे परिसरात, काय आपलं म्हणणं आहे? शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये
आम्ही फिरत असताना मानकोळे, नारंगीचाटे, बलिदापाडा, डावडी, रांजणकार, रेवस, सारड, विशेषतः चरी, खिडकी, राहिंदेचरी, कुरकुंडी, कोलटेंबी आणि ढेरण, शापूर, धाकटे शापूर, मांडवकार, वागरण, फोपेरी, रांजणकार, नारंगी या मतदारसंघामध्ये हा जो आमचा प्रचाराचा दौरा चालू असताना जनतेचा आणि विशेषतः महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीला अर्थात शेतकरी कामगार पक्षाच्या निशाणी खटारीला लाभत आहे. खटारा हा चिन्ह गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, बैलगाडी हाकलणाऱ्या शर्यतीधारकांचा खटारा आहे आणि हा खटारा ज्या पद्धतीनं सारळला किंवा इतर ठिकाणी बैलगाडी हाकलली जाते त्या पद्धतीनं हा खटारा जोमाने धावून पुन्हा एकदा पहिला नंबर या खारेपाट विभागामध्ये शहापूर मतदारसंघामध्ये विजयी ती माळ घेऊन येईल अशी अपेक्षा करतो आणि शेतकरी कामगार पक्षातून शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार अभिषेक अनिल पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार सुशील सखाराम पाटील आज आपल्या समवेत काँग्रेस नेते तसेच माजी सभापती अलिबाग अनिल पाटील आहेत. काय आपल्या मनात वाटतंय? आज चांगला प्रतिसाद आपल्याला लाभतोय. या शहापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आडीमध्ये आम्ही जाताना आमचा आज मानकुळ्यामध्ये ज्या प्रकारे उत्स्फूर्त आमचं स्वागत केलं त्याच पद्धतीचं स्वागत प्रत्येक गावामध्ये होत आहे आणि उत्स्फूर्तपणे अतिशय तरुण मंडळी विशेषतः या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते अतिशय एकनिष्ठ आणि एकमताने एकसंघ होऊन हे या ठिकाणी काम करताना खूप मोठा आनंद मिळतो. त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावची जे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे, काँग्रेसचे, शिवसेने, उभाटा गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते रॅलीमध्ये सहभागी होतात. प्रत्येकजण दारासमोर बाहेर येऊन आमचं स्वागत करतो. हे बघून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे. 100% विजय होणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य भरघोस मताने निवडून येतील असं मी ठामपणे या ठिकाणी आमची निशाणी खटारा मिळालेली आहे. आमदार भाई जयंतभाई पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलंय आणि खटारा हे चिन्ह आम्हाला मूळ उपलब्ध झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, कष्टकरी आणि श्रमजीवी जनतेचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांना, कामगारांना संघटित करून लढणारा पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पक्ष आहे. या ठिकाणी जो काही रोजगार उपलब्ध झाला आहे तो एकमेव शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कैलासवासी प्रभाकर पाटील आणि कैलासवासी स्वर्गीय दत्ता पाटील यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन कष्ट करून जी शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था उभ्या केलेल्या आहेत, बँका उभ्या केलेल्या आहेत, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातल्या स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही कौतुकाची आणि विशेष बाब या मतदारांनी आपल्या मनात ठासून धरली आहे.